मुंबईकरांचे पाण्यासाठी हाल होणार. 5व्या दिवशीही टँकर चालकांचा संप सुरूच. अद्यापही तोडगा न निघाल्याने टँकर असोसिएशन संपावर ठाम. मावळमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. वातावरणात गारवा निर्माण. नागरिकांना दिलासा. बीडमध्ये शेतात लाल चिखल टोमॅटोचा उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल. सोनं 1 लाखापर्यंत पोहोचण्याची शक्यता. 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा कालचा भाव 96,000च्या पुढे. अमेरिकेच्या टॅरिफ वॉरमुळे गुंतवणूकदार सोन्याकडे वळल्याची तज्ज्ञांची माहिती. बीडमध्ये बावी दरेकर येथील महंत काशीनाथ महाराज यांच्या नारळी सप्ताहात 2 लाख भाविकांची उपस्थिती. 51 क्विंटल बुंदी भाताचा महाप्रसाद घेतला भाविकांनी. अमरावती विमानतळाला डॉक्टर पंजाबराव देशमुखांचं नाव. अलायन्स एअरलाइन्सच्या निमंत्रण पत्रिकेत नावाचा उल्लेख. खासदार वानखडेंना दिलेली निमंत्रण पत्रिका व्हायरल. हिंगोलीतील येलदरी धरणावरील पुलाचं काम अंतिम टप्प्यात. मराठवाडा विदर्भाला जोडणाऱ्या पुलाचं काम लवकरच पूर्ण होणार. जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून पुलाची बांधणी. नांदेड जिल्हा गुंतवणूक परिषदेत 134 सामंजस्य करार. गुंतवणूक परिषदेमध्ये 1,207 कोटींची गुंतवणूक तर 4,032 रोजगार निर्मिती होणार असल्याची जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची माहिती. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासत असताना कराडमधील पाटण नगरपंचायतीचं दुर्लक्ष. शेकडो लिटर पाण्याची नासाडी. नागरिकांकडून पाईपलाईन दुरुस्त करण्याची मागणी. हिंगोलीत हळदीच्या दरात मोठी घसरण. जागतिक मंदीचा हळदीच्या बाजारपेठेवर परिणाम. शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांच्याही चिंतेत वाढ. पंढरपूरमधील कुर्डुवाडीमध्ये शेतमालाचे दर कोसळल्याने आंदोलन. शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांच्या बाजार समितीमध्ये सरकारच्या विरोधात आंदोलन. नांदेडमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार. शेतकऱ्यांनी बैठक घेऊन जमीन सीमांकनाला दर्शवला विरोध. मावळमध्ये उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे वन्य प्राण्यांची तहान भागवण्यासाठी कृत्रिम पाणवठे. 31 पाणवठे तयार तर 18 पाणवठ्यांमध्ये पाणी भरल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन पुन्हा फुटली. पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया. पिंपरी चिंचवडमध्ये हिंजवडी गावचे ग्रामदैवत असलेल्या म्हातोबा देवाची बगाड मिरवणूक उत्साहात पार. यासाठी मोठ्या संख्येने भाविक भक्त दाखल. यवतमाळच्या पुसदमधील शेतकरी बनला कोट्याधीश. रक्त चंदनाच्या झाडामुळे शेतकरी बनला कोट्याधीश. झाडाच्या मूल्यांकनाच्या मोबदल्यात 1 कोटी रुपये जमा करण्याचे न्यायालयाचे आदेश. अकोल्यात नागरिकांनी घेतलाय गोमय स्नानाचा लाभ. म्हैसपूर येथील आदर्श गोशाळेत निःशुल्क गोमय स्नान. शारीरिक आध्यात्मिक शुद्धीसाठी स्नानाला महत्त्व. ठाणे भिवंडी रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या. वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणाची MSRDCच्या अधिकाऱ्यांसह आमदारांनी केली पाहणी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दादरमधील वाहतुकीत बदल. चैत्यभूमीवर अनुयायांची गर्दी पाहता वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुण्यातील वाहतूक मार्गात बदल. जिल्हाधिकारी कार्यालय, अरोरा टॉवर्स, दांडेकर पूल, विश्रांतवाडी मार्ग भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली. महामानवाला अभिवादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीचा जगभरात उत्साह. नागपूरच्या दीक्षाभूमीवर आणि दादरच्या चैत्यभूमीवर अनुयायांची गर्दी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सांगली आणि मिरजेत मिरवणूक काढण्यात येणार. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार. मुंबईच्या वडाळ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण. मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्षांसह खासदार आणि आमदार राहणार उपस्थित.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त रात्री 12 वाजता नागपूरच्या संविधान चौकात जल्लोष साजरा. शहराच्या कानाकोपऱ्यातून बुद्ध विहार समितीकडून मिरवणुकीचं आयोजन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त अकोल्यात फटाके फोडत उत्साहात साजरा. परिसरात आनंदमय वातावरण. अमरावतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त 134 किलोचा केक कापून जल्लोष. यावेळी कार्यक्रमाला रवी राणासह अनेक मान्यवरांची उपस्थिती. उल्हासनगरमध्ये चित्रकाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनोख्या पद्धतीनं केलं अभिवादन. 1 रुपयाच्या नाण्यावर राहुल किर्तिक यांनी आंबेडकरांचे चित्र रेखाटून केलं अभिवादन. पिंपरी चिंचवडमध्ये विद्यार्थ्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. सलग 18 तास अभ्यास करून बाबासाहेबांना अभिवादन. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनीही काही काळ सहभाग घेतला. मुंबईत पाणी आणि रस्ते प्रश्नावर ठाकरेंची शिवसेना आक्रमक. वॉर्ड ऑफिसवर मोर्चा काढून जाब विचारणा. ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीत निर्णय. कन्हैया कुमार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. भाजपाकडून पाटणा पोलिसात तक्रार दाखल. अपमानास्पद भाषा वापरल्याचा भाजपाचा आरोप. ट्रम्प सरकारचा अमेरिकेतील अवैध स्थलांतरितांना इशारा. 30 दिवसांपेक्षा जास्त काळ नोंदणी न करता राहिल्यास शिक्षा. अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाची माहिती. मुंबईतील दहिसरमध्ये फालुद्याची गाडी चोरणाऱ्या 3 चोरट्यांना अटक. फालुद्याच्या गाडीत 2.5 लाख रुपयांचं साहित्य. पोलिसांकडून सापळा रचत चोरट्यांना अटक. नाशिकमध्ये दुचाकीवर झाडाची फांदी पडल्याने महिलेचा मृत्यू. अलका सोनवणे असं मृत महिलेचं नाव. गंगापूर रोड येथील सोमेश्वर बस स्टॉप जवळील घटना. ठाकरेंच्या शिवसेनेच्या किशोर लोंढेंविरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल. मनमोहन मिठाईवाला व्यावसायिकाला खंडणी मागितल्याचा आरोप. मीरा भाईंदरमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपींना अटक. काश्मीरा पोलिसांच्या सतर्क आणि जलद कारवाईमुळे आरोपीला 24 तासात अटक. छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू. शेंद्रा MIDC जंक्शन जवळील घटना. पिंपरी चिंचवडमध्ये सराई चोरट्याला 24 तासात अटक. CCTV कॅमेरे आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चोराला पकडलं. 16,92,300 रुपयांचा सोने चांदीचे दागिने मुद्देमाल जप्त. आईकडून पोटच्या मुलीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल. पुण्यातील बिबवेवाडीतील धक्कादायक प्रकार समोर. आरोपी आईला पोलिसांकडून अटक. कर्नाटकमध्ये बसचा अपघात. 5 ते 6 प्रवासी जखमी. चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या बाजूला अपघात झाल्याची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.